चला नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण 7वी स्कॉलरशिप 29वा धडा नफा तोटा सूट आपण रिबेट म्हणतो आणि कमिशन या धड्याचं नाव आहे। या धड्यामधील आपण आज स्वाध्याय 29.1 पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा आणि मागील स्वाध्याय जर पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्या। ओके, चला वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न, विकासने एक घड्याळ 6500 रुपयाला व दुसरे घड्याळ 3460 ला खरेदी केले। ती दोन्ही घड्याळे 10900 ना विकली तर या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला हे आपल्याला विचारले। ओके, तर अगोदर लक्षात घ्या, पहिली घड्याळ घेतलेली 6540, दुसरी घड्याळ घेतलेली 3460। मग दोन्ही घड्याळाची अगोदर आपण काय करूया, खरेदी किंमत काढूया। ओके, मग आपण असं म्हणू शकतो, एकूण खरेदी बरोबर 6540 अधिक 3460। ओके, दोघांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी वजाबाकी येईल 10,000। किती येईल? 10,000। ही झाली खरेदी किंमत आपली। काय झाली? खरेदी किंमत। आणि त्याने 10900 ला विकली, म्हणजे 10,000 घेतली आणि 10900 ला विकली। याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल काय झाला या ठिकाणी, नफा झालेला आहे। काय झालेला आहे? नफा। तर नफ्याचं सूत्र सर्वांना पाठ असणं, सूत्र पाठ करा। नफा बरोबर विक्री वजा खरेदी। विक्री किंमत आहे 10900 वजा खरेदी किंमत आहे 10,000। ओके, तर नफा किती झाला? 900। इथपर्यंत लक्षात आलं। परंतु आपल्याला इथं शेकडा नफा झालाय, आपल्याला तोटा झालाय का? नाही, म्हणजे हे तोट्याचे दोन ऑप्शन आपले या ठिकाणी कॅन्सल होतील। ओके, चला आता शेकडा नफा, त्याचं सूत्र पाठ ठेवा। शेकडा नफा बरोबर काय असतो? नफा गुणिले 100 आणि भागिले खरेदी किंमत। ओके, नफा किती झालेला आपल्याला? 900 गुणिले 100, खरेदी किंमत किती आपली? तर ती आहे 10,000। ओके, 1 2 3 4, 1 2 3 4 0 कट आणि 9 1 9, म्हणजेच आपल्याला शेकडा नफा किती झालाय? तर 9%। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 मध्ये, चंद्रपालने 9 लाख रुपयाला खरेदी केलेला एक भूखंड शेकडा 15% नफ्याने विकला। तर लक्षात घ्या, खरेदी किंमत किती आहे आपली? 9 लाख। एक दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, ही झाली खरेदी किंमत। काय झाली? खरेदी किंमत। ओके, तर आपल्याला 15% नफा घेऊन विकायचा आहे। तर 9 लाखाचे 15% काढण्यासाठी आपल्याला 9 लाख गुणिले 15% म्हणजे 15/100। एकडीचे दोन्ही शून्य कट होतील, 15 135, त्याच्यावर 1 2 3 0, म्हणजे 9 लाखाचे जर 15% काढले तर 1,35,000 रुपये या ठिकाणी आपल्याला मिळतील। हा झाला नफा, 15% नफा झाला। ओके, तर आपल्याला नफा माहितीये, खरेदी किंमत माहितीये, तर आपल्याला काय विचारलंय, तर त्याला किती रुपये मिळतील। तर आपल्याला विचारलंय विकले, कितीला विकले। मग 9 लाखाला घेतलं आणि 1,35,000 नफा झाला, म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर या ठिकाणी तितक्या रुपयाला त्याने ते या ठिकाणी घेतलेलं जे आहे तो भूखंड तो विकेल। तर काय होईल मग? 9 लाख आणि त्याच्यात 1,35,000 ऍड करायचे, 0 0 0 5 3, या ठिकाणी उत्तर आलेलं आपलं 10,35,000। ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। तिसऱ्या नंबरचा प्रश्न पहा। त्या ठिकाणी दिले, एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास शेकडा 15 नफा मिळतो, पण
₹360 कमी घेऊन तो विकल्यास 15% काय भेटतो? तोटा होतो. तर दुकानदाराने तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला होता? असे विचारले आपल्याला खरेदी किंमत काढायची. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला दिलेलं काय आहे? 15%. या ठिकाणी काय होणार आहे? नफा. 15% काय होणार आहे? नफा. तो कशावर? सेलिंग प्राइस 1 म्हणू आपण याला, म्हणजेच आपण विक्री किंमत म्हणतो. सेलिंग प्राइस म्हणजे काय? विक्री किंमत. तर लक्षात घ्या, दुकानदाराने शेकडा नफा मिळतो, म्हणजेच हा 15% नफा मिळणार आहे त्याला सुरुवातीला. ओके. तर आता परत काय सांगितले पुढे? ₹360 कमी घेऊन तो विकलास, म्हणजे जर ₹360 जर कमी केले, ओके, आणि तो जर विकला तर 15% काय व्हायला लागला? या ठिकाणी तोटा व्हायला. इथपर्यंत लक्षात आलं? तर हा कशावर व्हायलाय? सेलिंग प्राइस 2 म्हणू आपण याला. आणि तर दुकानदाराने तो रेडिओ किती? आता लक्षात घ्या, म्हणजे विक्री किमतीतला जो फरक आहे तो आपला 360 आहे. आपण याला असं म्हणू शकतो, ST1 मायनस ST2 यांचा दोघांचा फरक आहे 360. किती आहे? 360. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता लक्षात घ्या, 15% या ठिकाणी नफा झालाय आणि 15% तोटा झाला. या दोघांतला जर फरक काढला तर आपल्याला खरेदी निघेल. आता काय झालंय? 15% नफा आणि 15% तोटा झाला. याचा अर्थ फरक, या दोघांतला जर फरक काढला तर तो निघणारे 30%. हे असणारे खरेदी. काय असणारे? खरेदी. आता लक्षात घ्या, खरेदी 30%, याचा अर्थ आपल्याला, ओके, खरेदीवर आपण काय म्हणूया मग? 30% हे जे मिळणार आहे, म्हणजे 30% ऑफ CP इज इक्वल टू 360. आता याला जर आपण सोडून घेतलं तर काय होईल? CP बरोबर 360 गुणिले 100 आणि भागिले किती होणार आहे? 30. आता पर्सेंटेजचं चिन्ह आहे, म्हणजे 30%. याचा अर्थ काय असतो? 30 भागिले 100. याचा अर्थ काय असतो? 30 भागिले 100. आपण याला जर सोडून घेतलं तर 3 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 12 1 12, 2 0. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची होती. किती रुपयाला केला? तर खरेदी किंमत या ठिकाणी किती आलेली आपली? 1200. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. पहा, या गणिताला आपण खरेदी किंमत X ठेवून सुद्धा सोडू शकतो, पण ही थोडंसं हे गणित सोडवण्याची सोपी पद्धत आहे म्हणून या पद्धतीने सांगितले. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 14 स्क्रीनवर दिसतोय. एक रेडिओ 1440 ला विकल्याने 10% काय झाला? तोटा झाला. ओके. तर आणखीन किती रुपये रक्कम जास्त घेऊन रेडिओ विकला म्हणजे 10% नफा होईल? आता सुरुवातीला लक्षात घ्या, 10% तोटा घेऊन विकलाय कितीला? 1440 ला. तर सुरुवातीला समजा जर वस्तू 100 रुपयाला असेल तर 10% तोटा झाला, याचा अर्थ ती कितीला विकते? 90 ला. ओके. आता आपल्याला विक्री किंमत दिलेली किती? 1440. आपण इथं X घेऊया आणि इथं विक्री किंमत घेऊया 1440. म्हणजे खरेदी ही विक्री असं. ओके. क्रॉस गुणाकार जर केला तर 100 गुणिले 1440 आणि याला भागिले 90 होईल. ओके. कडीकडीचे 0 कट, या ठिकाणी 9 1 9, 9 1 9 होईल. या ठिकाणी 5 उरतील, 9 सकी 54 होईल आणि 16 1 16 आणि हे 2 0. म्हणजे लक्षात घ्या, सुरुवातीला एक रेडिओ जर 1440 ला विकला, 10% तोटा होतो. तर या ठिकाणी तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला? तर 1600 रुपयाला. ही सुरुवातीला या रेडिओची खरेदी किंमत आहे. सुरुवातीची काय आहे? ही खरेदी किंमत. इथपर्यंत लक्षात आलं? आता पुढे काय करायचं आपल्याला? तर आणखीन किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकला म्हणजे 10% काय होणार आहे? आपल्याला नफा होणार. मग आता याच हे जे 1600 येतं, याच्यावरच 10% जर आपण नफा घेतला, काय घेतला?
नफा, तर काय होईल 10/100. कडीचे दोन्ही शून्य कट, 16×1 = 16, शून्याला शून्य. मग हे 160 रुपयाने आपल्याला या ठिकाणी जास्त विकावं लागणार आहे ती वस्तू. म्हणजेच काय होईल 1600 अधिक 160 म्हणजे हे होणार आहे पहा, हे 0.671. लक्षात घ्या आता. म्हणजेच तो रेडिओ 1760 रुपयाला विकावा लागेल. म्हणजे 10% आपल्याला काय होणार आहे, नफा होईल. तर प्रश्न काय विचारला लक्षात घ्या. तर आणखीन किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा, आणखीन किती रक्कम जास्त घेऊन. म्हणजे सुरुवातीला खरेदी किंमत काय होती या ठिकाणी 1600 आणि नंतर काय झाली 1760. ओके, तर या दोघांची जर वजाबाकी केली आपण तर तितक्या रुपयाने तो जास्त किमतीने विकावा लागेल. ओके, ही नंतरची खरेदी. म्हणजे आपल्याला करावं लागेल 1760 वजा 1600, 0.610 नाही. आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे आणि ही पण या ठिकाणी विक्री किंमत 10% आहे, नफा घेऊन आहे ना, तर ही पण विक्री किंमत शेवटची आहे. म्हणजे आपल्याला 1760 मधून सुरुवातीची विक्री किंमत ही 1440 वजा करावी लागेल. आपल्याला 320 हे उत्तर आहे ना, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 पहा. 4 वस्तूची विक्री किंमत 5 वस्तूच्या खरेदी किमती इतकीच आहे. जर एक वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदीच्या किमतीच्या किती पट आहे असं विचारले. तर सुरुवातीला काय करूया, खरेदी किंमत माहित नाही, x घेऊया. खरेदी किंमत किती आहे, खरेदी x घेऊया. परंतु आपल्याला इथे सांगितले 4 वस्तू ज्या आहेत त्यांची विक्री बरोबर काय आहे 5 वस्तूची खरेदी. ओके, तर आता 4 वस्तूची या ठिकाणी 4 वस्तूची विक्री बरोबर, आता 5 वस्तू खरेदी किती घेतली आपण, x घेतलेली, म्हणजे इथं 5x म्हणूया. आता आपल्याला जर समजा एक वस्तू जर आपल्याला या ठिकाणी घ्यायची विकायची असेल तर 4 या ठिकाणी काय होतील, भागाकारात जातील. म्हणजे तिथे 5x/4. ओके, म्हणजे आपल्याला विक्री किंमत या ठिकाणी 5x/4 मिळालेली आहे. आता आपल्याला विक्री माहिती आहे आणि खरेदी पण माहिती आहे. ओके, विक्री माहिती आहे, खरेदी माहिती आहे, म्हणजे आपल्याला नफा बरोबर सूत्र काय, विक्री वजा खरेदी. विक्री आहे 5x/4 आणि खरेदी आहे x. ओके, तर आता याच्या छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो बरोबर. याचा छेद 4 करायचा आहे म्हणजे हे होईल 4x/4, म्हणजे तिथं राहील x/4. इथं राहील x/4. हा झाला आपला नफा. काय झाला, नफा. आता विचारलंय काय, नफा हा त्या वस्तूच्या खरेदीच्या किमतीच्या किती पट आहे. आता पट विचारले म्हणजे हा नफा आहे, नफा x/4 पट म्हणल्या या ठिकाणी भागिले खरेदी किंमत काय x. आता भागाकाराचा काय होत असतो, गुणाकार व्यस्त. म्हणजे याला पुढे जर लिहिलं तर 4x त्याच्याऐवजी गुणाकार, छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो, 1/x होईल. x कट झालं म्हणजे याचं उत्तर काय आलं, 1/4 पट. काय आलं, 1/4 पट. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 6. एका दुकानदाराने 10 वस्तू 200 मध्ये विकत घेतल्या, त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. काय झाल्या, खराब झाल्या. उरलेल्या सर्व वस्तू जर त्याने 240 ना विकल्या तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किती झाला असं विचारलं. ओके, तर लक्षात घ्या 10 वस्तू 200 रुपयाला या ठिकाणी काय केलं, आता विकत घेतल्या, म्हणजेच ही खरेदी किंमत झाली. खरेदी किंमत किती झाली आपली, 200 रुपये. ओके, त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. 10 वस्तू पैकी 2 वस्तू खराब झाल्यात आपल्या. ओके, हे 10 वस्तू, या 10 वस्तूची खरेदी किंमत. मग आता आपल्याला विक्री किंमत किती आहे,
240 रुपये. पण ते किती वस्तूची आहे? 8 वस्तू. ओके, 8 वस्तूची. मग आता इथं जर एक वस्तूची खरेदी किंमत काढली तर ती येईल 20 रुपये, आणि जर एक वस्तूची जर विक्री किंमत काढली आपण तर 8 1 8 8 2 16 8 3 24 8 3 24 30 रुपये. म्हणजे वस्तू घेतली 20 रुपयाला आणि विकली 30 रुपयाला. ओके, म्हणजे या ठिकाणी काय झाला? आपला नफा झाला. नफा बरोबर काय होतो मग? विक्री वजा खरेदी. मग 30 वजा 20 म्हणजे नफा किती झाला? 10. आता इथे विचारलंय शेकडा नफा किती. मग शेकडा नफ्याचं सूत्र माहिती आहे सर्वांना. शेकडा नफा बरोबर काय आहे? नफा गुणिले 100 भागिले किती? खरेदी किंमत. खरेदी किंमत 20 लिहून टाकूया आपण. तर नफा किती आहे? 10 गुणिले 100 भागिले 20. 0 0 कट होईल. बे 1 बे, बे 5 10, शून्याला 0. ओके, तर 50% या ठिकाणी आपल्याला नफा होईल. तर याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 4. काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7. एक वस्तू 157 ला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 216 ला विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत काढायची. तर लक्षात घ्या, सुरुवातीला इथं लिहूया तोटा. तोटा किती झाला? या ठिकाणी एक्स धरू आपण. तर इथं लिहू नफा. लक्षात घ्या, 157 ला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा होतो. म्हणजे तोट्याच्या दुप्पट नफा म्हणजे इथं 2x नफा झाला आपल्याला. तर या ठिकाणी विक्री किंमत काय आहे? ती आहे 157 रुपये. आणि इकडे विक्री किंमत काय राहील आपली? 226 रुपये. ओके, आता आपल्याला खरेदी किंमत या ठिकाणी माहिती का? नाही काढायची. इथं पण खरेदी किंमत माहित नाही काढायची. ओके, तर आपलं या ठिकाणी तोट्याचं सूत्र लक्षात आहे तुम्हाला? तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. आता खरेदी किंमत या ठिकाणी माहिती आपल्याला. आपण काय घेतली? तोटा एक्स. खरेदी किंमत या ठिकाणी काढायची. इथे एक्स घेतल्यामुळे हे एक्स गेलं. या ठिकाणी प्रश्नचिन्ह घेऊया. आता खरेदी किंमतला खरेदी किंमत खला ख लिहूया. विक्री काय आहे? 157 आणि तोटा घेऊया एक्स. ओके, याला जर सोडवलं त्या ठिकाणी ख या साईडला येईल आणि हे जे 157 वजा येतं कसे येतं? वजा हे अधिक होतील इकडल्या साईडला गेल्यावर. म्हणजे काय होईल? ख बरोबर एक्स अधिक 157. आणि याला जर सोडून घेतलं तर याचं नफाचं सूत्र सर्वांना पाठ आहे. नफा बरोबर काय? विक्री वजा खरेदी. नफा आपल्याला माहिती आहे 2x आहे बरोबर विक्री काय आहे? 226 वजा ख. ओके, आणि आता हे ख जे आहे वजा इकडे गेल्यावर अधिक होईल आणि हे जे अधिक आहे इकडे गेल्यावर वजा होईल. म्हणजे ख बरोबर काय राहिलं? 226 वजा 2x. आता आपल्याला इथं खरेदी किंमत मिळाली, इथं खरेदी किंमत मिळाली. मग खरेदी बरोबर ठेवायची आपल्याला आणि याला सोडवायचं. म्हणजे आपल्याला एक्स ची किंमत निघल आणि एक्स म्हणजे आपलं काय आहे? या ठिकाणी तोटा आहे. ओके, आणि आपल्याला त्या वस्तूची खरेदीची किंमत काढायची. चला आता पुढे सोडूया. तर या दोन्ही खरेदी बरोबर ठेवायच्यात आपल्याला. म्हणजे कशा ठेवायच्या? तर एक्स अधिक 157 बरोबर 226 वजा 2x. ओके, याला जर सोडून घेतलं आपण तर हे अधिक एक्स आहे, या साईडला गेल्यावर कसं होईल? वजा होईल. म्हणजेच काय होईल? आणि हे 226 वजा 157 बरोबर हे वजा 2x आणि हे वजा x. म्हणजे वजा वजा अधिक होईल. इथं होईल 3x. या दोघांची होईल वजा बाकी. ओके, आणि 3 गुणाकारातले भागाकार. x बरोबर 69 भागिले 3 1 3 3 2 6 3 3 9. x ची किंमत किती आली आपली? 23. आणि x म्हणजे कोण आहे? तोटा. तोटा किती आला आपला? 23. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी
तोट्याच्या सूत्रामध्ये किमती जर ठेवल्या ह्या तोट्याच्या तर आपलं उत्तर येऊन जाईल. थोडस वर घेतो या ठिकाणी. तर काय होईल मग, तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. तोटा किती आला आपला 23. ओके, खरेदी माहित नाहीये, खरेदी. विक्री किती आहे 157. ओके, हे 157 अधिक आहे तिकडे गेल्यावर, सॉरी वजा आहेत इकडे गेल्यावर अधिक होतील. खरेदी बरोबर 157 अधिक 23, या दोघांची जर वजाबाकी केली तर 180 आणि आपली खरेदी किंमत किती असणार आहे 180. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 8 नंबरचा प्रश्न. खरेदी किंमत समान असल्यास दोन वस्तूच्या विक्री किमतीत 60चा फरक असून नफ्याचा फरक 12% आहे, तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. तर उत्तर सांकेतांक आपल्याला ठिकाणी दिला आहे. विक्री किंमत जर 12 फरक असताना खरेदी किंमत जर 100 म्हणून 60 फरक असताना खरेदी ठरवा. तर इथं लक्षात घ्या, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इथं लिहायचं खरेदी किंमत आणि या ठिकाणी लिहायचं विक्रीतील फरक. विक्रीतील फरक. ओके, आता लक्षात घ्या, खरेदी किंमत जर आपल्याला या ठिकाणी 12 फरक आहे ना. ओके, तर खरेदी किंमत जर 100 असेल तर विक्रीतील फरक किती असणार आहे 12. ओके, त्यानंतर आपल्याला किती फरक पाहिजे या ठिकाणी 60चा पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 200 जर खरेदी असेल तर फरक 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60. आपल्याला फरक किती पाहिजे इथं 60चा पाहिजे. म्हणजे इथं 200, इथं 300 येईल, इथं 400 येईल, इथं 500 येईल. म्हणजे 500 जर खरेदी असेल तर या ठिकाणी प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत काय, तर विक्रीतील फरक या ठिकाणी 60 आलाय. म्हणजे आपली खरेदी किती आली 500. किती आली 500. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. एकदा परत गणित वाचा. या ठिकाणी उत्तर सांकेतांक दिलाय. विक्री किमतीत 12 फरक असताना खरेदी 100 म्हणावी. ओके, म्हणजे खरेदी किंमत 100 असेल तर फरक हेच असतो 12चा आणि तो फरक तिला आपल्याला 60चा दिलाय. म्हणजे 5 नंबरला 60 येतात 12च्या पड्यात. तसंच 100, 200, 300, 400, 500. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 9. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1560 ना विकल्या. त्यावेळी त्यांना एका वस्तूवर 20% नफा आणि दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला, तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले, असा प्रश्न आहे. प्रश्न खूप सोपा आहे आणि या प्रश्नाला सोडवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला काढायची काय, खरेदी किंमत काढायची. मग लक्षात ठेवायचं याचं एक सूत्र काय लक्षात ठेवणार, CP बरोबर SP गुणिले 100 आणि भागिले 100 अधिक प्रॉफिट. म्हणजे जो प्रॉफिट असेल तो पर्सेंटेज मध्ये. ओके, हे सूत्र लक्षात ठेवा. आता आपण सुरुवातीला पहिल्या वस्तूचं काढूया. म्हणजे आपण काय म्हणूया याला CP1 म्हणू याला. म्हणजे पहिली वस्तू काढताना सूत्र काय, CP1 इज इक्वल टू SP किती दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी 1560 गुणिले याला 100 करूया. आता 100 अधिक प्रॉफिट किती झालाय 20%. म्हणजे 100 आणि हे प्रॉफिट 120 यांची करायची काटाकाटी. 0 0 कट, 12 1 12 होईल, 12 1 12 3 उरतील, 12 त्रिक 36, 0ला 0, 130 गुणिले 10 म्हणजे CP1 आला आपला 1300. किती आला 1300. इथपर्यंत लक्षात आलं. आता CP2 तर लक्षात घ्या काय करणार, मग आपण इथे लिहिणार CP2. आता लक्षात घ्या SP किती आहे तोच आहे, किती 1560 गुणिले 100 आणि याला भागिले काय येईल, मग हे CP1 आलाय, याला भागिले काय येईल, मग 30% नफा झालाय म्हणजे 130. 0 0 कसं झाला आपला कट झाला. ओके, 13 1 13 होईल, 13 1 13, 3 उरतील, 13 1 नाही 2 होतील, 13 2 26, 120 उरले, 120 गुणिले हे 10 म्हणजे येईल 1200 उत्तर.
CP2 किती आला 1200. आणि आपल्याला काय विचारलंय तर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील. मग एकूण जी खरेदी केलेली आपण ती काय होईल CP1 अधिक CP2 म्हणजे 1300 अधिक 1200 दोन्हीचे मिळून आपल्याला किती रुपये द्यावे लागतील 2500 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. जर असं गणित परीक्षेत आलं दोन वस्तूची तुम्हाला जर या ठिकाणी प्रत्येकी 1560 ला विकल्यास काय होईल एका वस्तूवर नफा 20%, एका वस्तूवर 30% किंवा तुम्हाला 10% येईल इथे 20% येईल, टक्केवारी बदलेल पण हे सूत्र लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. एक वस्तू 20 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या निमपट नफा जर ती वस्तू 29 ला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची. ठीक आहे, चला तर आता काय करूया. पहिली वस्तू दुसरी वस्तू. पहिली वस्तूची विक्री किंमत या ठिकाणी विक्री किंमत किती असेल तर 20 रुपये आहे. दुसऱ्या वस्तूची या ठिकाणी विक्री किंमत किती असेल ती असणार आहे 29 रुपये. ओके, तर आपल्याला या ठिकाणी तोटा माहिती आहे का नाही एक्स घेऊया का कारण इथं बघा तोटा होतो त्याच्या निमपट नफा होतो. मग तोटा जर एक्स घेतला तर इथं नफा निमपट म्हणजे कसं होईल अर्धा होईल म्हणजे x/2 होईल. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं इथं तोट्याचं सूत्र ठेवायचं. तोटा यासारखं गणित आपण या अगोदरही बघितलं होतं. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ओके, खरेदी किती आहे या ठिकाणी माहित नाही म्हणजे खोला ख ठेवूया इथं वजा 20 आणि या ठिकाणी तोटा आहे x. हे वजाचे या ठिकाणी अधिक होतील म्हणजे ख बरोबर काय राहील x अधिक 20. ओके, त्यालाही सोडून घेऊया. नफ्याचं सूत्र नफा बरोबर विक्री वजा खरेदी. या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत माहिती आहे नफा माहिती आहे 1/2 वजा खरेदी. ओके, आता काय करूया ख बरोबर हे अधिक इसला गेल्या वजा होईल म्हणजे ख बरोबर काय झालं 29 वजा x/2. ओके, ही झाली खरेदी किंमत. आता लक्षात घ्या या दोन्ही खरेदी किंमत आहेत आणि या खरेदी किंमतीचा आपल्याला फरक म्हणजे या दोन्ही आपल्याला या ठिकाणी बरोबर दाखवावं लागतं. तुम्हाला सांगितलं होतं या अगोदर असं गणित आपण पाहिलं होतं. तर लक्षात घ्या आता ती खरेदी इथं लिहितो मी x अधिक 20 बरोबर काय दाखवायचं 29 वजा x/2. ओके, याला घ्यायचं सोडून तर याला सोडवल्यावर काय होईल हे अधिक जे आहे x/2 इकडे गेल्यावर वजा होईल आणि ही अधिकची संख्या इकडे गेल्यानंतर वजा होईल. ओके, म्हणजेच काय होईल x अधिक x/2 बरोबर 29 वजा 20 होईल. तपा इथं होईल 2x ह्याच्या छेदात काही नसतो म्हणजे 1 असतो म्हणजे 2x आणि हा एक 3x/2 होईल आणि हे इथं राहतील 9. लक्षात आले इथपर्यंत. आणि इथं काय होईल हे 2 या ठिकाणी गुणाकारात जातील आणि हे 3 भागाकारात जातील म्हणजे x बरोबर 9 गुणिले 2 भागिले 3. 3 1 3 3 3 9 3 2 6. ओके, x ची किंमत किती आली आपली 6 आणि x म्हणजे काय आहे तोटा. तोटा काय आला आपला 6 विचारलंय का आपल्याला गणितात. तर त्या वस्तूची मूळ किंमत आपल्याला या ठिकाणी विचारली म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मूळ किंमत आपल्याला त्या वस्तूची काढायची आहे. तर मूळ किंमत काय आहे या वस्तू तर आपल्याला खरेदी काढावं लागेल. तर मग काय खरेदीचं सूत्र या ठिकाणी पहा खरेदी बरोबर x अधिक 20 आहे म्हणजे आपण म्हणू शकतो खरेदी बरोबर x च्या जागी या ठिकाणी 6 अधिक 20 म्हणजे या ठिकाणी 26. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. भिकोबाने 4000 रुपये 5 महिन्यासाठी व तुकारामने 3000 रुपये 4 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले तर एकूण नफा त्यांना 1600 रुपये झाला. तर भिकोबाचा नफाचा वाटा काढायचा आहे. त्याचा आपल्याला अगोदर गुणोत्तर काढावं लागेल. ते भिकोबाचं जे दिलेलं आहे तर
काय करूया, 4000 गुणिले 5 5 महिने आणि याला भागिले तुकारामचे 3000 गुणिले 4. ओके, तर काय होईल, 1 2 3 1 2 3 शून्य कट होतील, 4 4 कॅन्सल होतील, 5/3 यांचं गुणोत्तर येणार आहे पहा 5/3. हे 5 सुरुवातीचं कोणाचं असणार आहे, हे असणार आहे भिकोबा आणि दुसरा असणार आहे तुकाराम, हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला दोघांचा नफा दिलाय, म्हणजेच काय करूया, 5x अधिक 3x बरोबर 1600, 8x बरोबर 1600 आणि x बरोबर 1600 भागिले 8, 8 1 8 8 2 16, 2 0, x ची किंमत आली आपल्याला 200. आपल्याला विचारलंय काय, भिकोबाचा नफ्यातील वाटा. भिकोबा म्हणजे 5x आहे, म्हणजे या ठिकाणी 5x बरोबर 5 गुणिले 200, तर काय होईल, 5 2 10 आणि 2 0 1000. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. आता याच प्रश्नामध्ये तुम्ही तुकोबाचा नफ्याचा वाटा किती आहे ते तुम्ही कमेंट मध्ये या ठिकाणी सांगणार. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12. एक वस्तू 6 ला विकल्यास 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 3 ला विकली तर शेकडा नफा अगर तोटा किती येईल, असा प्रश्न विचारलेला आपल्याला. शेकडा नफा अगर तोटा किती येईल. तर लक्षात घ्या, आता खरेदी किंमत सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी माहित नाही, फक्त एक वस्तू 6 ला विकल्याने 2 रुपये या ठिकाणी काय होतो, नफा होतो. ओके, तर 6 ला जर विकली एक वस्तू तर 2 रुपये नफा झाला, याचा अर्थ खरेदी किंमत किती असणार आहे, 4 असणार आहे. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण काय करू शकतो या ठिकाणी, किंवा मग असं लिहा, आपलं खरेदी किंमत माहित नाही म्हणून x घेऊया, विक्री किंमत आपल्याला माहिती आहे बरोबर 6 घेऊया, नफा किती आहे 2 आहे. ओके, तर आता नफ्याचं सूत्र, नफा बरोबर काय आहे, विक्री वजा खरेदी. विक्री किती आहे 6 वजा खरेदी किती आहे माहित नाही, खरेदी इथं 2, हे ख बरोबर 6 वजा 2 म्हणजेच खरेदी किंमत किती आली 4. तर हे आपल्याला तोंडी पण या ठिकाणी काढता येते, लक्षात घ्या. मग आता आपली खरेदी किंमत किती आली 4. तर आता काय म्हणते, जर ती वस्तू 3 ला विकली, आता 4 रुपयाची वस्तू आहे आणि 3 ला जर विकली तर या ठिकाणी तोटा किती होणार आहे, 4 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकली तर 1 रुपया होईल. ओके, तर 1 रुपये तोटा झाला. तर आपल्याला शेकडा तोटा विचारलेला आहे, तर शेकडा तोट्याचं सूत्र, शेकडा तोटा बरोबर काय सूत्र आहे, तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. ठीक आहे, तर आता तोटा किती आहे 1 आहे, गुणिले किती 100 आणि खरेदी किंमत किती आपली 4. 5 4 1 4 4 2 8, 2 उरतील 4 5 20 आणि हे 1 च या ठिकाणी काही नाही, म्हणजेच 25% या ठिकाणी आपला काय असणार आहे, तोटा असणार आहे. किती 25%. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. 5 जर तर पाहिलं तर हे गणित तोंडी सुद्धा सोडते, तुम्ही तोंडी पण हे गणित सोडू शकता. फक्त तुम्हाला नफा त्यानंतर तोटा यांची सूत्र, त्यानंतर शेकडा नफा आणि शेकडा तोटा, ही सर्व सूत्र तोंडपाठ असायला हवी. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला या स्वाध्यायामधील शेवटचा प्रश्न पहा. जर कोणी नवोदयची तयारी तुमच्या ओळखीचं करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. या ॲपमध्ये फ्री मॉक टेस्ट देखील उपलब्ध आहेत. त्यानंतर रेकॉर्डेड बॅच पण या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही पुढील वर्षी NMMS या परीक्षेची जर तयारी करत असाल तर फ्रीमध्ये सर्व सिलेबस या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. परंतु NMS ची जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर या ॲपमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत. नवोदय मिशन हे प्ले स्टोअरला जाऊन आजच ॲप डाउनलोड करून घ्या. ओके,
चला तर आता तुमचा वेळ न घेता शेवटचा प्रश्न तुम्हाला समजून देतो. पहा आता, एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. तर खरेदी किंमत किती होईल मग आपल्या? खरेदी किंमत बरोबर 40 गुणिले 50, तर किती आली? 4 पंचे 20, 20. ही झाली आपली खरेदी किंमत 2000 रुपये. ओके. पुढे ती सर्व केळी त्याने 52 रुपये डझन भावाने विकली. तर या ठिकाणी विक्री किंमत किती येणार आहे आपली? मग आता सर्व केळी विकली तर किती डझन केळी आहेत आपल्याकडं? 50, म्हणजे त्या ठिकाणी 52 गुणिले 50. ओके. शून्य जशाल तसा लिहूया. 5 दोन्ही 10, 0 हातचा 1, 5 5 25 आणि 26. विक्री किंमत किती आली आपली? 2600 रुपये. मग आता खरेदी किंमत जर 2000 असेल आणि विक्री किंमत जर 2600 असेल तर काय झाला या ठिकाणी? नफा झाला. इथपर्यंत सगळ्यांना कळालं. मग या ठिकाणी नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री आहे 2600, खरेदी आहे 2000. नफा किती झाला? 600. तर आपल्याला काय विचारले? शेकडा नफा. याचं सूत्र काय? नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. ओके. नफा किती? 600 गुणिले किती? 100. आणि खरेदी किंमत किती आपली? 2000. इथपर्यंत लक्षात आलं? 1 2 1 2 0 कडीचे कट. हा 0 परत हा 0 कट. बे एक बे, बेत्रिक 6, 0ला 0. या ठिकाणी किती उत्तर आले आपलं? 30%. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल सर्वांनी एक लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटणार आहोत आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.